मॉर्निंग फ्रेंड, आपल्या सर्वांचे माझ्या ट्रॅव्हल लवर या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत रत्नागिरीमध्ये. निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा एका जिल्ह्यामध्ये आपण तेथील गणेशगोळी या बीचवर आपण निघालो आहोत. रत्नागिरी म्हणले तर आपल्या डोळ्यासमोर येतात अनेक सुंदर असे बीच, आंब्याची बागे व नारळाची बागे. तर अशाच एका बीचवर ज्याचे नाव आहे गणेशगुळे, तिथे आपण निघालो आहोत. गणपतीपुळे व गणेशगुळे अशी दोन बीच आहेत. ती दोन्हीची नावं आपल्याला सेमच वाटतात. आजपर्यंत आपण अनेक वेळा गणपतीपुळ्याला गेलो असेलच, पण गणेशगुळे हा तिथूनच जवळच एक बीच आहे, तो आज आपण पाहणार आहोत. गणेशगुळेला जाण्यासाठी आपण जर सांगली सोलापूरकडून येणार असाल तर वावडी फाटा किंवा पेठ नाकामार्गे कोकरूड, मलकापूर, आंबा, लांजा, पावसपासून 7 किलोमीटर अंतरावर गणेशगुळे बीच आहे. कोल्हापूरकडून येणार असाल तर कोल्हापूर रत्नागिरी हायवेवरून मलकापूर, आंबा, लांजा, पावस असे आपण गणेशगुळेला पोहोचू शकता. पुणे किंवा साताराकडून येत असाल तर हायवेवरून कराड, कोल्हापूर, मलकापूर, आंबा, लांजा, पावसपासून 7 किलोमीटर अंतरावर गणेशगुळे बीच आहे. असे आपण गणेशगुळेला पोहोचू शकता. गणेशगुळे हे रत्नागिरी जिल्ह्यात येते. रत्नागिरीतून गणेशगुळेचं बीचचे अंतर 22 किलोमीटर आहे. येथे नारळ, सुपारी, आंबा अशा बागा आहेत. गणेशगुळे हे कमी लोकसंख्येचे गाव असल्यामुळे आपण जर जात असाल तर आपल्याला लागणारे सर्व सामान सोबत घेणे गरजेचे आहे. नाहीतर गणेशगुळेपासून जवळचे मार्केट हे पावस आहे. गणेशगुळेपासून जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी येते. तसेच जवळचे मोठे स्टँड हे रत्नागिरीच आहे. तिथून तुम्ही पावस बस पकडून गणेशगुळेला पोहोचू शकता. रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भागाला राजापूर जिल्ह्याच्या सीमेला लागून काही कमी गर्दीची ठिकाणे आहेत. प्रसिद्धीपासून दूर ही ठिकाणे भटक्यांच्या विश लिस्टमध्ये आहेत. रत्नागिरीपासून थोड्या अंतरावर पावसजवळील अशा सुंदर, स्वच्छ, निर्जन आणि शांत समुद्रकिनाऱ्यावर आपण आहोत. पांढरा वालुकामय समुद्रकिनारा, लहान टेकड्यांच्या रांगेत अरबी समुद्राचे अखंड दृश्य दिसते. हा काहीसा कमी शोधलेला आणि विलग समुद्रकिनारा आपल्या दैनंदिन जीवनापासून दूर एक वेगळाच अनुभव सादर करतो. गणेशगुळे बीच हा एक वेगळा समुद्रकिनारा आहे, जो शांत वातावरणामय दिव्य अनुभव देतो. हा समुद्रकिनारा सर्वात स्वच्छ समुद्रकिनाऱ्यापैकी एक आहे. समुद्रकिनाऱ्यावर चांगले हॉटेल, होमस्टे, रिसॉर्ट आहेत. प्रसिद्ध गणेशगुळे मंदिर हे समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही बाजूला 2 छोट्या डोंगरामध्ये हा छोटासा बीच आहे.
मित्रांनो, हे आहे श्री क्षेत्र स्वयंभू गणेश मंदिर. हे गणेशगुळे बीचपासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. बीचकडे जाताना डाव्या बाजूला आपणास सहज दिसते. हे एक जागृत देवस्थान आहे. गणेशगुळे गावातून डोंगर चढून वर आल्यावर पठारावर हे मंदिर आहे. या मंदिराला 2 कळस आहेत, 2 गाभारे आहेत. एका गाभाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती किंवा शिळा आहे व दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये काय आहे हे गूढ अजून कायम आहे. स्थानिक लोकांकडे सुद्धा याबाबत पूर्ण माहिती नाही आहे. या मंदिराचा इतिहास खूप जुना आहे, कारण या मंदिराची एक वैशिष्ट्य पद्धतीने बांधणी आणि वरती असलेले 2 घुमट यामुळे हे मंदिर शिवकालीन असावे असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. गणेशगुळे गावामध्ये गणेश चतुर्थी काळात लोक घरी गणपती बसवत नाहीत. या मंदिरातील गणपती हाच आपल्या घरातील गणपती आहे असे मानून याच गणपती पूजा करून उत्सव साजरा करतात. मी आपणास या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगतो. पुरातन काळी पावसगावचे रहिवासी असलेले श्री रामचंद्र चिपळूणकर हे पोटदुखीमुळे त्रस्त असत. एक वेळा त्यांना त्या वेदना असह्य झाल्याने ते गणेशगुळे येथे समुद्रकिनारी जीव देण्यासाठी निघाले, परंतु मध्येच वेदना खूप वाढल्याने ते तेथील एका झाडीमध्ये पडून राहिले. गणपतीवर असलेली अफाट भक्तीमुळे ते ह्या अवस्थेतसुद्धा गणेश अनुष्ठान व नामस्मरण करत राहिले. त्यानंतर सुमारे 21 दिवसानंतर गणेश देवांनी त्यांना स्वप्नात येऊन त्यांना दृष्टांत दिला की माझे येथे वास्तव्य आहे, तू येथे मंदिर बांध. आणि त्यानंतर आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी सातारचे राजे शाहू महाराज यांच्या आर्थिक मदतीने तेथे सुंदर मंदिर उभारले. पुरातन काळी या मंदिरात जे शिळे आहेत त्या शिळ्यातून एक पाण्याची धार पूर्ण वेळ वाहत जाऊन समोर असलेल्या विहिरीमध्ये जात असे. ही विहीर 70 फुटापेक्षा जास्त खोल आहे. या विहिरीतील लोकांचे या भागातील लोकांचे असे म्हणणे आहे की एके दिवशी या शिळेतून पाणी येणे बंद झाले आणि त्यावेळी गणेशगुळ्यातील गणपती पुळ्याला गेला, अशी पण एक जुनी आख्यायिका आहे. गणपती मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपणास एक लाल दगडी चेहऱ्यामध्ये 70 फूट खोल विहीर दिसते. या विहिरीचे आणि गणपती मंदिराबद्दलची येथील प्राचीन मान्यतेनुसार काही आख्यायिका आहेत. अशी मान्यता आहे की या विहिरीतील पाणी उन्हाळा, पावसाळा अशा सर्व ऋतूमध्ये ते कमी पण होत नाही आणि वाढतही नाही. स्थानिक लोक या विहिरीला पांडवकालीन आहे असे सांगतात. आता आपण सुंदर असे ड्रोन व्हिडिओ पाहू.